आपल्या इयत्ता 10वीच्या पुस्तकातील युनिट 1.2 याचा अभ्यास करणार आहोत। यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण युनिट 1.1 अ टीनेजर्स प्रेयर ही कविता अभ्यासली। त्याच्यावरील वर्कशॉप नक्कीच तुम्ही पूर्ण केला असाल। या व्हिडिओमध्ये आपण युनिट 1.2 अन एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड हा पाठ अभ्यासणार आहोत। लेट्स स्टार्ट। ओपन युअर बुक्स ऑन पेज नंबर 7 नंबर पानावरती आपण युनिट 1.2 अन एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड। अन एन्काउंटर याचा अर्थ आहे सडन मीटिंग, अचानक झालेली भेट किंवा चकमक का विशिष्ट गोष्टीची किंवा एखाद्या विशिष्ट अशा काइंड असं म्हणलेलं आहे व्यक्तीशी किंवा एखाद्या विशिष्ट अशा प्रसंगाशी झालेली अचानक अशी भेट किंवा चकमक। अन एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड। लुक ऑन पेज नंबर 7 वॉर्मिंग अप, त्यामधील चिटचॅट। आपल्याला ह्या चिटचॅटमध्ये एक फोटो दिसतो आणि त्या फोटोवरून आपल्याला काही क्वेश्चन्स विचारलेले आहेत। तो फोटो आपल्याला क्लिअरली दिसतो, त्याचा फोटो रीडिंग करायचा आहे, म्हणजे त्याचं ऑब्झर्वेशन करायचं आहे आणि दिलेले क्वेश्चन्स आन्सर करायचे आहेत। क्वेश्चन नंबर 1 आहे, व्हॉट डू यू सी इन द पिक्चर। आता ह्या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसते असं विचारलंय। व्हॉट डू यू सी इन द पिक्चर, काय दिसतंय आपल्याला बघा। अगदी सोप्या पद्धतीनं काही शब्द पहिला आठवायचे। अ गर्ल, अ डॉग, वॉटर। आता ह्या सगळ्या चित्रातून काय दिसतंय आपल्याला, द गर्ल इज ट्राइंग टू सेव्ह द पपी। पपी कुत्र्याचं पिल्लू, डॉग बेबी डॉग। व्हॉट डू यू थिंक द गर्ल इज ट्राइंग टू डू। व्हाय, व्हॉट डू यू थिंक द गर्ल इज ट्राइंग टू डू, ती मुलगी काय करत आहे, असं काय कोणता प्रयत्न करत आहे, म्हणजेच आपल्याला सांगता येईल शी किंवा द गर्ल इज ट्राइंग टू सेव्ह पपी और एनिमल। व्हाय, बिकॉज, कारण का, कधीच वाचवत आहे का, कारण काय आहे वाचवण्याचं, तर लव फॉर एनिमल और पेट, म्हणजेच प्राणी किंवा पाळीव प्राण्याबद्दलचं प्रेम। थर्ड क्वेश्चन आहे, इफ यू वेअर इन द प्लेस ऑफ दॅट गर्ल। बघा, इफ यू वेअर इन द प्लेस ऑफ दॅट गर्ल व्हॉट वुड यू डू, तुम्ही काय कराल त्या ठिकाणी जर तुम्ही असा मुलीच्या ठिकाणी। आपण प्रत्येकाचं उत्तर वेगवेगळं असेल। आपण काय सांगू शकतो, इफ आय वेअर इन द प्लेस ऑफ दॅट गर्ल आय ऑल्सो ट्राय टू सेव्ह द पपी और द बेबी डॉग। नेक्स्ट क्वेश्चन, डू यू थिंक शी विल बिकम सक्सेसफुल इन हर मिशन। मिशनचा अर्थ मोहीम किंवा ती जे काही कार्य करते त्याच्यामध्ये सक्सेसफुल होईल असं वाटतंय का। यस नो टाइप क्वेश्चन आहे। यस, आय थिंक शी विल बिकम सक्सेसफुल इन हर मिशन, ती वाचवण्यामध्ये यशस्वी होईल असं आपण सांगू शकतो। नेक्स्ट, मॅच द अप्रोप्रिएट हेडिंग्स विथ द इमेजेस। बघा काय सांगितलंय, मॅच द अप्रोप्रिएट हेडिंग्स विथ द इमेजेस। काही इमेजेस दिलेले आहेत। इमेज नंबर 1, देर आर बुक्स, द मॅन लुक्स हॅपी। त्यानंतर डी दिलाय साईडला, बघा काय दिसतंय, बाहेरून आवाज येतो, द मॅन इज रीडिंग, देर इज अ नॉइज। इथं खाली बी मध्ये तो व्यक्ती आहे, इज एनग्रॉस्ड इन रीडिंग, तो वाचण्यामध्ये मग्न आहे, गुंतलेला आहे। आणि ह्या बाजूला काय दिसतंय,
तर एक बंगलो दिसतोय, हाऊस दिसते, ग्रीनरी आहे, फॉरेस्ट दिसतंय म्हणजेच गार्डन दिसतंय. आता मॅच करायचं आहे हेडिंग्ज आणि इमेजेस. आता हेडिंग नंबर 1, आवर लक्झरियस बंगलोज. बघा आता आवर लक्झरियस बंगलोज साहजिकच सी आन्सर येईल. माय फेवरेट पास टाइम, त्याचं फेवरेट पास टाइम काय आहे तर रीडिंग, एनग्रॉस्ड इन रीडिंग. व्हॉट अ कमोशन, डी येईल, आवाज येतोय बाहेरून, साऊंड येतोय आणि तो वाचण्यामध्ये तो थोडा त्रासिक झालेला आहे. ही इज वरी और ही इज अँग्री अबाउट दॅट नॉईज. त्यानंतर एनग्रॉस्ड इन माय बुक, मी माझ्या काय करतोय बुकमध्ये एनग्रॉस करतोय, म्हणजेच आवर लक्झरियस बंगलोसाठी सी येईल. माय फेवरेट पास टाइम आहे, फेवरेट पास टाइम काय रीडिंग बुक्स वगैरे आहेत ए मध्ये. व्हॉट कमोशन डी आणि एनग्रॉस्ड इन माय बुक बी मध्ये आपल्याला त्याचं उत्तर मिळेल. पेज नंबर 8, ओपन युअर बुक्स ऑन पेज नंबर 8, 8 नंबर पानावरती लक्ष द्या सगळे. बघा अन एनकाउंटर ऑफ अ स्पेशल काइंड. दिस पोएम इज रिटन बाय दिस लेसन इज रिटन बाय तपन मुखर्जी. बघा तपन मुखर्जी यांनी लिहिलेला हा पाठ आहे. डाव्या बाजूला पेज नंबर 8 वरती काही मार्जिन क्वेश्चन्स दिलेले आहेत, काही त्या ठिकाणी न्यू वर्ड्स दिलेले आहेत आणि हे न्यू वर्ड्स आपण त्याचा देखील अभ्यास करणार आहोत. लक्ष द्या. An encounter of a special kind. My father was a medical professional working for private company in Raniganj in West Bengal. रायटर काय सांगतात? My father was a medical professional. मेडिकल प्रोफेशनल म्हणजे वैद्यकीय क्षेत्रामध्ये नोकरीस होते किंवा त्या व्यवसायामध्ये होते आणि सध्या ते कुठं काम करत होते? वर्किंग फॉर अ प्रायव्हेट कंपनी इन राणीगंज इन वेस्ट बेंगाल. वेस्ट बेंगाल इथल्या राणीगंज या ठिकाणी प्रायव्हेट कंपनीमध्ये ॲज अ मेडिकल प्रोफेशनल म्हणून वर्क करत होते, काम करत होते. द ऑफिसर्स ऑफ द कंपनी वेअर हाऊस्ड इन इंडिव्हिज्युअल बंगलोज इनसाइड लार्ज कॅम्पस. एका मोठ्याशा कॅम्पसमध्ये, कॅम्पस अर्थात तो एरिया म्हणतो आपण, त्या एरियामध्ये काय आहे तर ऑफिसर्सना कंपनीनं काय पुरवलेलं आहे? इंडिव्हिज्युअल बंगलोज दिलेले आहेत, वैयक्तिक असं बंगलोज दिलेले आहेत. म्हणजे जर मग क्वार्टर्स असं म्हणतो आपण, जसं MSCB असेल किंवा काही कंपन्या काय करतात त्यांच्या वर्कर्सना राहण्यासाठी त्यांचे स्वतःचे क्वार्टर्स देतात आणि तसं एक बंगलो ह्या रायटरना त्यांच्या वडिलांना मिळालेला आहे आणि अशा मोठ्याशा कॅम्पसमध्ये ते राहायला त्या बंगलोमध्ये होते. आवर हाऊस वॉज इन अ कॉर्नर ऑफ कॅम्पस. त्यांचं घर जे आहे त्या चित्रात दाखवल्या पद्धतीनं त्यांचं घर हे काय आहे? एका कॅम्पसच्या एका कोपऱ्यामध्ये त्यांचं घर आहे. द ऑफिसर्स क्लब वॉज ॲडजस्टंट टू द बाउंड्री वॉल ऑफ आवर गार्डन. बघा त्यांच्या गार्डनमध्ये द ऑफिसर्स क्लब, त्यांचं जे ऑफिसर्स क्लब आहे, मंडळ आहे किंवा सोसायटीचं जे ऑफिस आहे ते काय आहे? ऍडजस्टंट. ऍडजस्टंटचा अर्थ अगदी नेबरहुड, अगदी नियर बाय, जवळपास, अगदी जवळच आहे. आणि कुठं आहे ते? टू द बाउंड्री वॉल ऑफ आवर गार्डन. म्हणजे ते ऑफिसर्स क्लब त्यांच्या कॅम्पसच्या एका बाउंड्री वॉल जवळच आहे. द कंपाऊंड वॉज लक्झरियस विथ ग्रीन ग्रास, कलरफुल फ्लॉवर्स अँड होस्ट ऑफ टॉल अँड मॅजेस्टिक ट्रीज. द कंपाऊंड, त्यांच्या घराचं जे गार्डन आहे ते कंपाऊंड संरक्षित केलेलं आहे आणि त्याच्या गार्डनमध्ये काय आहे बघा? द कंपाऊंड वॉज लक्झरियस विथ ग्रीन ग्रास. बघा कंपाऊंड मध्ये ग्रीन ग्रास, असं हिरवगार असं गवत उगवलेलं आहे. लक्झरियस अर्थ येतं आल्हाददायक, असं मनाला चांगलं वाटणारं, आनंदित करणारं, उल्हासित करणारं लक्झरियस ग्रीन ग्रास आहे. कलरफुल फ्लावर्स, त्या बागेमध्ये खूप रंगीबेरंगी अशी फुलं आहेत. अँड अ होस्ट ऑफ टॉल अँड मॅजेस्टिक ट्रीज. होस्ट ऑफचा तर फुल ऑफ, मॅजेस्टिक असे मॅग्निफिसंट ट्रीज आहेत. मॅजेस्टिक भव्य असे झाडं तिथं वाढलेली आहेत. द सीझनल व्हेजिटेबल्स इन द किचन गार्डन्स ऑफ द
households and the magnificent trees constantly attracted squirrels and many species of birds. A group of langurs had even made their den in an ashwatha tree nearby. बघा काय सांगितलं, द सीझनल व्हेजिटेबल, जसं आपण आपल्या परसबागेमध्ये काही सीझनल पालेभाज्या घेतो किंवा त्याची शेती करतो, तसं त्यांच्या गार्डन मध्ये, त्याला आपण किचन गार्डन म्हणतो, तिथे व्हेजिटेबल्स घेतलं जातंय. किचन गार्डन म्हणजे त्याला ऑफ द हाऊस होल्ड्स अँड द मॅग्निफिसंट ट्रीज, आणि भरपूर अशी झाडं, भव्य अशी झाडं त्यांच्या गार्डन मध्ये, त्या कॅम्पस मध्ये असल्यामुळं हे कशाला इन्व्हाइट करतात बघा. तिकडं कोणकोणते पक्षी आणि प्राणी अट्रॅक्ट होतात, तर पहिला आहे स्क्वेरल्स, खारी म्हणजे खारुताई आपण म्हणतो त्याला. त्यानंतर मेनी स्पेसीज ऑफ बर्ड्स, पक्ष्यांच्या वेगवेगळ्या जाती म्हणजेच विविध प्रकारचे पक्षी अट्रॅक्ट होतात तिकडं. अ ग्रुप ऑफ लंगूर्स, लंगूर्सचा अर्थ येतात वानर, माकड म्हणून आपण त्याला, माकड किंवा वानर तिथं पाहायला मिळतात. ग्रुप न असतात ते. इवन मेड देअर डेन इन द अश्वथा ट्री नियर बाय, म्हणजे अश्वथा झाड म्हणजेच झाडाचं नाव आहे अश्वथा. त्या अश्वथाच्या झाडावरती काय केलेलं आहे, तर त्यांनी काय केलेलं आहे, डेन केलेलं आहे. तिथे गुहा किंवा आपण त्याला म्हणतो त्यांनी राहण्याचं त्यांचं ठिकाण असं बनवलेलं आहे. झुडपामध्ये, झाडाझुडपामध्ये मोठ्याशा झाडावरती एक ग्रुप ऑफ लंगूर्स जे आहेत, ते ग्रुप ऑफ लंगूर्स तिथं राहायला आलेले आहेत किंवा त्यांनी एक गुप्त असं त्यांचा राहण्याचं ठिकाण, अड्डा म्हणून आपण त्याला तयार केलेला आहे. दे हॅड ऑल बिकम अ पार्ट अँड पार्सल ऑफ आवर एक्झिस्टन्स अँड डेली लाईफ. पार्ट अँड पार्सल, पार्ट अँड पार्सलचा अर्थ अविभाज्य अंग, म्हणजेच त्यांच्या जीवनाचा हे सगळं, म्हणजे पक्षी, प्राणी, माकडं, वानर म्हणतो आपण त्याला, त्यांचं ये जा ओरडणं, हे सगळं त्यांच्या जीवनाचा एक अविभाज्य अंगच बनलेला आहे. डेली लाईफ, एक्झिस्टन्स अँड डेली लाईफ असं म्हणल्यावर एक्झिस्टन्स आहे म्हणजे अ पार्ट अँड पार्सल ऑफ आवर एक्झिस्टन्स, आमच्या अस्तित्वाचा एक अविभाज्य अंगच आहे. म्हणजे आम्ही त्यांच्यापासून काय वेगळं नाही आहोत असं ते सांगतायत. सेकंड पॅराग्राफ. अ स्मॉल इन्सिडेंट ऑन सॅटरडे आफ्टरनून लेफ्ट अ प्रोफाउंड इफेक्ट ऑन मी अँड अनफोल्ड बिफोर माय आईज अ होल न्यू डायमेन्शन टू द वंडर्स ऑफ गॉड्स क्रिएशन. बघ काय सांगितलं, काही डिफिकल्ट वर्ड्स आहेत. त्याच्यामध्ये पहिला शब्द आहे तो एन अनफोल्डेड. अनफोल्डचा अर्थ रिव्हील, उकल करणे, गूढ अशा प्रकारचं काही गोष्टी असेल तर ते काय करतात, रिव्हील करतात, स्पष्ट करतात. आणि न्यू डायमेन्शन याचा अर्थ न्यू फॅक्टर, म्हणजेच नवीन काही गोष्टी उलगडणे म्हणतो आपण त्याला. बघा, अ स्मॉल इन्सिडेंट ऑन अ सॅटरडे आफ्टरनून, शनिवारच्या दुपारच्या वेळेला एक छोटीशी घटना घडली. लेफ्ट, आणि त्याचा परिणाम झाला रायटरच्या मनावरती. प्रोफाउंड इफेक्ट, बघा सखोल असा इफेक्ट झाला रायटरच्या मनावरती. ऑन मी अँड अनफोल्ड, आणि काही गोष्टी मला ज्या माहिती नव्हत्या त्या उलगडल्या. बिफोर माय आईज, माझ्या डोळ्यासमोर त्या उलगडल्या, ज्या गूढ अशा होत्या. अ होल न्यू डायमेन्शन टू द वंडर्स ऑफ गॉड्स क्रिएशन, म्हणजे गॉड्स क्रिएशन आहे निसर्गामधलं, त्यातल्या काही गूढ गोष्टी म्हणजे काही गोष्टी माझ्या डोळ्यासमोर गायल्या, उलगडल्या गेल्या, रायटर सांगतात. इट वॉज अ फ्यू डेज इन टू द पूजा व्हॅकेशन, म्हणजे पूजाच्या कार्यक्रमासाठी सुट्टी होती त्या काळामध्ये, व्हॅकेशनच्या काळामध्ये. इट वॉज अ फ्यू डेज, काही दिवस असे ते होते. जस्ट लाईक फॉर एनी अदर चाइल्ड, इतर मुलांच्या प्रमाणेच. The holidays provided an opportunity for me to become engrossed in various magazines and storybooks published specially for children in the festive seasons. बघा काय अर्थ होतो त्याचा. त्या व्हॅकेशनच्या काळामध्ये इतर मुलांच्या प्रमाणात, रायटर सांगतायत इतर जी मुलं असतात इतर मुलांच्या प्रमाणात मला देखील ऑपॉर्च्युनिटी प्रोव्हाइड केली, म्हणजेच संधी उपलब्ध करून दिली. या संधी कशासाठी, मुलं सुट्टीमध्ये काही जण पोहायला जातात, चिल्ड्रन गो फॉर स्विमिंग, काही मुलं रीडिंग करतात, काही मुलं क्रिकेट खेळायला जातात किंवा आणखी इतर खेळ छंद जोपासतात. तसं रायटरला काही संधी मिळाल्या होत्या आणि त्या संधी अपॉर्च्युनिटीज होत्या. कशासाठी होती बघा ती, टू बिकम एनग्रॉस्ड इन. एनग्रॉस्ड इनचा अर्थ आहे ऑक्युपाइड इन, गुंतणे
च्यामध्ये गुंतून जाणे, कशामध्ये मग्न होणे. फेरियस मॅगझिन्स, मॅगझिन्स येतात मासिक, जे सुट्टीमध्ये, आता उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल दिवाळीच्या सुट्टीमध्ये काही अंक निघतात लहान लहान मुलांसाठी आणि ते दिवाळी अंक असतात. तशा पद्धतीने अनेक अंक बाजारामध्ये उपलब्ध असतात, मासिके उपलब्ध असतात, ती मुलं सुट्टीमध्ये वाचतात. फेरियस मॅगझिन्स वाचण्याची संधी मिळाली, स्टोरी बुक्स वाचण्याची संधी मिळाली रायटरना, आणि जी खास विशेष करून पब्लिश केली गेली होती, म्हणजेच ती प्रकाशित केली गेली होती मुलांच्यासाठी, स्पेशली फॉर चिल्ड्रन इन द फेस्टिव्ह सीझन. म्हणजे हा फेस्टिव्ह सीझन म्हणजे सण उत्सवाचा कालावधी असतो, पूजा, दिवाळी सुट्टी, उन्हाळी सुट्टी असेल, दसरा असेल, त्या दरम्यान जे काही सुट्टीमध्ये मुलं पास टाइम म्हणून किंवा टाइमपास म्हणून काही पुस्तक वाचत असतात, आणि त्यांच्यासाठी ही काय केलेलं आहे तर काही मॅगझिन्स पब्लिश केलेले आहेत. बघा नेक्स्ट पॅराग्राफ. आफ्टर अ हार्टी लंच माय पेरेंट्स अँड माय यंगर सिस्टर ले डाऊन फॉर अन आफ्टरनून नॅप अँड आय सेटल डाऊन विथ अ स्टोरी बुक. विद्यार्थी मित्रांनो, तिसरा पॅराग्राफ. पहिल्या ओळीवरती सगळ्यांनी लक्ष ठेवायचं आहे, ओळीवरती बोट ठेवायचं आहे. तुम्हाला सांगितलं आपल्या समोर पुस्तक, वही असावी, पेन असावा, म्हणजे जेणेकरून अवघड शब्द असतील, कठीण शब्द असतील, त्यांचे अर्थ तुम्ही लिहून घ्यायचे आहेत. आफ्टर अ हार्टी लंच, बघा भरपूर जेवण घेतल्यानंतर हार्टी लंच. माय म्हणजे मनसोक्त जेवणानंतर. माय पेरेंट्स अँड माय यंगर सिस्टर, माझे वडील, आई वडील आणि माझी लहान बहीण, ले डाऊन फॉर अन आफ्टरनून नॅप. उन्हाळ्याचे दिवस असल्यानंतर दुपारच्या वेळेला थोडा वेळ लोक काय करतात, डुलकी काढतात, थोडा वेळ झोपतात. तशा पद्धतीनं ते सगळे झोपले होते. अँड आय सेटल डाऊन विथ अ स्टोरी बुक, आणि रायटर काय केले होते, सेटल डाऊन, स्थिर सावध झाले होते, बसले होते, स्टोरी बुक घेऊन बसले होते वाचण्यासाठी. After the quiet afternoon presented the perfect backdrop of reading an adventure story. आता आफ्टरनूनचा कालावधी जो आहे, दुपारचा कालावधी कसा असतो, क्वाइट, शांत असा. प्रेझेंटेड द परफेक्ट बॅकड्रॉप फॉर रीडिंग अन ॲडव्हेंचर स्टोरी. बघा बॅकड्रॉपचा अर्थ बॅकग्राऊंड, पार्श्वभूमी. ॲडव्हेंचर स्टोरी वाचण्यासाठी म्हणजेच साहसी कथा, गोष्टी वाचण्यासाठी दुपारची वेळ, शांत अशी वेळ, अत्यंत परफेक्ट असं बॅकग्राऊंड, पार्श्वभूमी लाभलेली होती. द सायलेन्स वॉज ऑकेजनली ब्रोकन बाय द साऊंड ऑफ माय फॅमिली स्नोरिंग, द इंटरमिटंट चिर्पिंग ऑफ हाऊस पॅरोज, द हार्श कॉइंग ऑफ क्रो अँड श्रील कॉल ऑफ काइट फ्लाइंग हाय अबोव द ग्राउंड. बघा काय काय आहे, दुपारची वेळ आहे, वातावरण शांत आहे, आणि अधूनमधून काही आवाज कानावरती रायटर्सचे येतात. काय काय बघा, द सायलेन्स वॉज ऑकेजनली ब्रोकन, शांतता भंग होते. सायलेन्स वॉज ब्रोकन, शांतता भंग होत होती. कुठल्या गोष्टीमुळे, साऊंड ऑफ माय फॅमिली स्नॉरिंग, काही दुपारी झोपलेले आई वडील आहेत किंवा बहीण आहे त्यांच्या घोरण्याचा आवाज, आपण त्याचा स्नॉरिंग असं म्हणलेलं आहे. त्यानंतर इंटरमिटंट चिर्पिंग ऑफ हाऊस पॅरोज, जे चिमण्या आहेत. इंटरमिटंटचा अर्थ आहे फ्रिक्वेंट, म्हणजेच अधूनमधून चिमण्यांचं किलबिलाट. चिर्पिंग म्हणलं चर्पचा अर्थ आहे किलबिल करणे, चिवचिव करणे, त्यांचा आवाज म्हणजे चिमण्यांचा आवाज. द हार्श कॉइंग ऑफ क्रो, कावळ्याचा कर्कश असा ओरडणं आवाज. द श्रील कॉल ऑफ काइट फ्लाइंग अबोव द ग्राउंड, ग्राउंड वरती दुपारच्या वेळेला मुलं जे काइट फ्लाइंग करतायत त्यांचा ओरडण्याचा आवाज. मिनिट्स टिकड बाय, काही वेळ असाच निघून गेला. आय बिकम डीपली अब्सॉर्ब्ड इन द बुक, मी माझ्या बुक ॲडव्हेंचर स्टोरी वाचण्यामध्ये मग्न होऊन गेलो आणि अत्यंत डीपली अब्सॉर्ब झालो, त्यामध्ये मग्न झालो. आता नेक्स्ट पॅराग्राफ. Suddenly I heard a group of street dogs barking furiously in the distance. काही अंतरावरती रायटर सांगताय अचानकपणे, सडनली. आय हर्ड, रायटर काय ऐकलं, अ ग्रुप ऑफ स्ट्रीट डॉग्स. स्ट्रीट डॉग्स आपल्या सर्वांना परिचित आहे की भटकी कुत्री जी असतात, रस्त्यावर इकडे तिकडे फिरणारी, गावातून फिरणारी ती भटकी कुत्रे आहेत, त्यांना स्ट्रीट डॉग्स असं म्हणलेलं आहे.
बार्किंग ते काय करतात, टू बार्क चा अर्थ भुंकणे, भुंकत आहेत. फ्युरियसली अगदी कसं बेफाम होऊन, म्हणजे अत्यंत त्वेषानं भुंकत आहेत. बघा, इन द डिस्टन्स काही अंतरावरती. आय चूज टू इग्नोर द कमोशन. मी काय केलं रायटरने, इग्नोर द कमोशन. कमोशनचा अर्थ नॉईज अँड कन्फ्युजन, जो आवाज गोंधळ होतोय कुत्र्यांच्या भुंकण्यामुळं, त्याच्याकडे रायटर इग्नोर केले. काय इग्नोर केले बघा, थिंकिंग दॅट द पॅक ऑफ डॉग्स माइट हॅव कॉर्नर्ड अ हॅपलेस पिग. काय विचार केले, अ पॅक ऑफ डॉग्स म्हणजे कुत्र्यांचा एक घोळका असेल, कुत्र्यांचा जे ग्रुप असतो त्याला पॅक ऑफ डॉग्स असं म्हणलेलं आहे. काय करत असेल, माइट हॅव कॉर्नर्ड अ हॅपलेस डॉग. हॅपलेस अर्थ दिला इथं अनफॉर्च्युनेट, कमनशिबी, दुर्दैवी असा एखादं पीग म्हणजे डुक्कर. म्हणजेच कॉर्नरला काही कुत्र्यांनी एखाद्या डुकराला संकटात टाकलंय किंवा अडवलंय, त्याच्यावरती हल्ला करतायत किंवा त्याच्यावरती भुंकत आहेत, असं काय होतंय, त्यांनी अंदाज केला, विचार केला आणि त्याकडे थोडं दुर्लक्ष केलं. बट सून, पण लगेच, द बार्किंग बिकम लाउडर अँड मोर अग्रेसिव्ह अँड द अलार्म कॉइंग ऑफ फ्लॉक ऑफ क्रोज ऍडेड टू द कॅकोफोनी. काय झालं बघा पुढं, लगेच काय झालं, तो आवाज असा वाढत गेला. द साऊंड बिकम लाउडर, बार्किंग बिकम लाउडर अँड लाउडर. कुत्र्यांचा आवाज भुंकण्याचा मोठा येऊ लागला आणि अग्रेसिव्ह, आणि काय होते ती मोर अग्रेसिव्ह झाली होती. अग्रेसिव्हचा अर्थ ती आक्रमक झाली होती. आणि अलार्म, अलार्मचा अर्थ धोक्याची सूचना. कोण धोक्याची सूचना देत होतं, अलार्म कॉइंग ऑफ फ्लॉक ऑफ क्रोज. काही कावळ्यांचा जो थवा होता, काही कावळे होते, ते आवाज मोठ्यानं कर्कशाचा ओरडत होते. तर ते काय झालं, धोक्याची सूचना देत होते, काहीतरी घडते, एखादा प्रसंग असा वेगळाच दिसतोय. समजा काही पक्षी काय करतात, एखादा साप दिसला की ओरडतात, किंवा त्यांच्या घरट्याजवळ कोणतरी गेलं तर ते मोठ्यानं कर्कशाचा आवाज करतात किंवा तो हल्ला देखील करतात. तसं हे कावळे जे आहेत, ते कावळे काय करतायत, मोठ्यानं काही धोक्याची सूचना, त्याचा अलार्मिंग काय करतायत, आवाज देत आहेत, धोक्या सूचनेचा आवाज देत आहेत. ऍडेड द कॅकोफोनी. बघा, ह्या सगळ्या आवाजात ते भर घालतायत, मोठ्यानं ओरडतायत, गोंगाट वाढवतायत. आय ऑल्सो हर्ड द डिस्टर्बन्स अप्रोचिंग क्लोजर. मला आणखीन असं तो डिस्टर्बन्स जो आहे, म्हणजे ते वाचण्यातला तो जो आवाज आहे, वाचत असताना जो आवाज येतोय तेव्हा त्यांना, तो आवाज आणखीन जवळ येतोय असं त्या रायटरना वाटत आहे. म्हणजेच तो थोडासा अंतरावरती होता, पण कर्कश आवाज, कुत्र्याचं भुंकणं असेल किंवा ह्या कावळ्यांचं मोठ्यानं ओरडणं असेल, कर्कश आवाज असेल, हे सगळं थोडं जवळ येत असलेलं रायटरना, हा गोंधळ वाढत असलेला रायटरना जाणवतं. पेज नंबर 9 वरती, क्युरियोसिटी गॉट द बेटर ऑफ मी. क्युरियोसिटीचा अर्थ इथं उत्सुकता. माझी उत्सुकता काय झाली, ह्या सगळ्या गोष्टीवरती मात केली, म्हणजे मी वाचत होतो ते थांबवलं. गॉट द बेटर ऑफ, याचा अर्थ ओव्हर पॉवर्ड ऑर डिफिटेड. माझ्यावरती ह्या सगळ्या गोष्टीचं मात केली. लिव्हिंग द बुक असाइड. रायटरने काय केलं, हा गोंधळ गोंगाट जो आहे तो का चालू आहे हे ऐकण्यासाठी, पाहण्यासाठी ते काय केले, आपलं पुस्तक बाजूला ठेवले. आय रश्ड टू द व्हरांडा टू सी व्हॉट वॉज गोइंग ऑन. आणि मी व्हरांड्यापर्यंत गेलो आणि काय घडतंय ते पाहिलं. आय ग्लान्स टुवर्ड्स द रूफ ऑफ द क्लब हाऊस अँड सॉ समथिंग हॉरिबल. रायटरांची नजर, ओझरती नजर, एक दृष्टिक्षेप म्हणून आपण त्याला, ग्लान्स म्हणजे ओझरती नजर जाणे किंवा दृष्टिक्षेप जाणे. काय आलं, आय ग्लान्स टुवर्ड्स द रूफ ऑफ द क्लब हाऊस. रूफचा अर्थ छत. त्या क्लब हाऊसच्या छतावरती मी पाहिलं, काय बघा, अँड सॉ समथिंग हॉरिबल. आणि अत्यंत भयानक दृश्य रायटरला दिसलं. अ बिग मेल लंगूर. काय दिसलं बघा, अ बिग मेल लंगूर
apparently the leader of its group was holding a baby langur in his hands and mercilessly biting it all over with definite intent to kill. बघा तो प्रसंग इथं वर्णन केलेला रायटरनी. मेल लंगूर, बघा मेल लंगूर म्हणजे नर वानर म्हणूया किंवा माकड असेल ते काय करत आहे, होल्डिंग अ बेबी लंगूर, एका छोट्या बेबी लंगूरला, लंगूर म्हणजे वानर किंवा माकड, त्या हातात पकडलेला आहे. आणि ते कसं वाटतंय, बिग मेल लंगूर अपॅरेंटली द लीडर म्हणलेला आहे. अपॅरेंटलीचा तो वर पाहता, म्हणजेच आपण पाहिले की लक्षात येते बाबा सगळ्या ग्रुप मधल्या माकडांच्या किंवा वानराच्या थोडंसं मोठं साईजनं स्ट्रॉंग असलेलं, लीडिंग करत असलेलं, असं सगळ्यांना कंट्रोल करत असलेलं एखादं माकड दिसलं आपण काय म्हणतो, तो काय त्या ग्रुपचा लीडर आहे. असं वर पाहतात एक लीडर असल्याप्रमाणे, त्या ग्रुपचा लीडर असल्याप्रमाणे वाटत होतं. तो काय केलाय, बेबी लंगूर हातामध्ये पकडतोय आणि अँड मर्सिलेसली बायटिंग, आणि मर्सिलेसली अर्थ आहे क्रुएली, क्रुएलीचा अर्थ निर्दयीपणे काय करताय, बार्किंग, बायटिंग करताय, बाईटचा अर्थ चावणे, त्या बेबी लंगूरला चावतोय, त्याच्यावरती हल्ला करतोय, अटॅक केलेला आहे. इट ऑल ओव्हर विथ डेफिनेट इंटेंट टू किल, आणि त्यांचा इंटेंट काय आहे, त्याचा कल काय आहे, त्याचा दृष्टिकोन काय आहे, तर टू किल द बेबी लंगूर, त्या छोट्याशा बेबी लंगूरला मारण्याच्या उद्देशानं बाईट करतंय, त्याला चावा घेतोय. द हेल्पलेस मदर ऑफ द baby and other lesser members of the langur group were scattered on the roofs of the buildings nearby watching the baby being killed. आता नर माकडाच्या समोर बाकीच्या जे मेंबर्स आहेत त्यांच्या ग्रुप मधले ते काही करू शकत नाही, ते कसे आहेत, हेल्पलेस आहेत, ते काही कोणतेही काय करू शकत नाही, मदत करू शकत नाहीत. आणखी सोबत हेल्पलेस कोण आहे, मदर, त्या तिलाची आई जी आहे. द हेल्पलेस मदर ऑफ द बेबी अँड अदर लेसर मेंबर्स, आता लेसरचा अर्थ छोटी किंवा कनिष्ठ मेंबर, सदस्य, जसं घरामध्ये आई वडील किंवा आजी आजोबा ज्येष्ठ असतात, तसे लेसर मेंबर्स कोण कोण, लहान मुलं, नातवंड, भावंड जे आहेत ते लेसर मेंबर्स. तसं ते माकडांच्या ग्रुप मधले, वानरांच्या ग्रुप मधलं लेसर मेंबर्स जे आहेत ते काही करत नाही आहेत. ऑफ द लंगूर ग्रुप वेअर स्कॅटर्ड ऑन द रूफ, स्कॅटर्डचा अर्थ इतरत्र पसरणे, विखुरणे, त्या रूफ वरती, हाऊस क्लबच्या रूफ वरती सगळा प्रसंग चालू आहे. त्या रूफ वरती काय इतरत्र ते पसरलेले आहेत, बाजूला थांबलेले आहेत. ऑफ द बिल्डिंग नियर बाय वॉचिंग द बेबी बीइंग किल्ड, आणि हे सगळे काय पाहत आहेत, बेबी लंगूर बीइंग किल्ड, म्हणजे ते बाळ आहे, ते छोटं बेबी लंगूर आहे, ते मारलं जात आहे, हे फक्त पाहत आहेत, ते काही करू शकत नाहीत मेल लंगूर समोर. आय रिकॉर्ड the terrible custom in the animal clan according to which a dominant male usually does not allow another male baby or adult to survive within its group. बघा सगळ्यात महत्त्वाचं रायटरना काय आठवलं, आय रिकॉल्ड, रिकॉर्डचा अर्थ रिमेंबर्ड, रायटरना काय आठवलं तर द टेरिबल कस्टम, टेरिबलचा अर्थ भयंकर, भयानक, कस्टमचा अर्थ रूढ, परंपरा, रूढी परंपरा आठवली. कुणामध्ये रूढी परंपरा ही, इन द अॅनिमल क्लॅन, म्हणजे प्राणी वंश जात जे आहे, प्राणी जातीमधली एक परंपरा आहे, रूढ आहे. काय रूढ आहे बघा, अकॉर्डिंग टू विच डॉमिनंट मेल, डॉमिनंटचा अर्थ सर्वात असा प्रभुत्व दाखवणारा, प्रभावशाली, डॉमिनंट male usually does not allow another male baby or adult to survive within its groups. म्हणजे एक मेल ॲनिमल, मेल लंगूर किंवा नर म्हणतो आपण, त्यातला मोठा अडल्ट नर दुसऱ्या इतर लहान नर प्राणी असतील, मेल असतील, तर त्यांना ते जगू देत नाही, त्यांना ते ठार मारतात, कारण ह्यांचं अस्तित्व धोक्यात येईल म्हणून. ही परंपरा कशी आहे, रूढ आहे प्राण्यांच्या मध्ये. आपण अनेक युट्यूबवरती किंवा नेटवरती, चॅनेलवरती प्राण्यांचे काही व्हिडिओज बघतो किंवा काही सिनेमा पाहतो किंवा डिस्कवरीजवरती वगैरे दाखवलं जातं की एखाद्या प्राण्यांचा ग्रुप असतो आणि त्यांचा एक लीडर असतो, तो काय करतो, सर्वांना काय करतो, प्रोटेक्ट करत असतो. समजा त्यांच्या ग्रुपमध्ये एखादा मेल
मेल आता टायगर्स असतील काय काही असेल तर मेल जन्माला आलं, मेल बेबी जन्माला आलं की ते त्यांना मारतात, कारण उद्या मोठं झाल्यानंतर ते त्यांच्यावरती प्रभुत्व गाजवू शकतात. म्हणून अशा पद्धतीने रूढी परंपरा प्राण्यांच्या मध्ये आहे. त्याचं रायटरनं काय झालं, रिकॉल झालं, त्यांना ते आठवलं. पुढचा पॅराग्राफ. विदाउट लुझिंग एनी टाइम, कोणतेही एकही क्षण मी न घालवता दौडता, आय गॅदर्ड अ स्टाउट स्टिक इन वन हँड. स्टाउट स्टिक हातामध्ये एक मजबूत अशी, स्टाउटचा अर्थ दिलेला आहे तर व्हेरी स्ट्रॉंग असं स्टाउट स्टिक, हेवी म्हणलंय, जाडजूड अशी एक मोठी काठी हातामध्ये मी घेतली, स्टिकचा अर्थ काठी, इन वन हँड, अँड हर्ड अ पीस ऑफ स्टोन ऍट द मॅराउंडिंग लंगूर. बघा, हर्लचा अर्थ टू थ्रो, फेकणे, जोरात फेकणे. हातामध्ये काय केलंय, स्टोन्स म्हणजे दगड, काही दगड घेतल्यात, पीस ऑफ स्टोन ऍट द मॅराउंडिंग लंगूर. आता मॅराउंडिंगचा अर्थ दिलेला आहे सर्चिंग फॉर समथिंग टू स्टील ऑर अटॅक, म्हणजेच हल्ला करणारा जो लंगूर आहे त्याच्याकडं मी काय केलं, हातामध्ये काठी घेतली, स्टिक घेतली आणि दुसऱ्या हातात दगड घेतला आणि त्याच्याकडे मी फेकू लागलो, गोळा केला आणि त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत होतो. द लंगूर वॉज सो इन्फ्युरिएटेड दॅट इट हार्डली टूक एनी नोटीस ऑफ माय असॉल्ट. हे रायटर हल्ला, असॉल्टचा अर्थ हल्ला करणे, अटॅक करणे, अटॅक कडे ते दुर्लक्ष करत होतं. कारण का, ते कसं होतं, सो इन्फ्युरिएटेड, ते इतकं इन्फ्युरिएट झालं होतं, इतकं ते वेगात हल्ला करत होतं, इतकं रागवलेलं होतं किंवा त्याच्यावरती त्याला दुसरीकडे लक्षच देऊ शकत नाही एवढं त्याच्यामध्ये ते गुंतलेलं होतं, हल्ला जोरात करत होतं. बघा, बट देन आय स्टार्टेड थ्रोईंग मोर स्टोन्स. रायटर एकामागून एक असे दगड त्या लंगूरकडे फेकू लागले आणि काय झालं मग, द डॉग्स ऑन देअर पार्ट रेज्ड देअर पिच ऑफ क्राय. एका बाजूला रायटर हातामध्ये काठी आहे, दगड जिथे मिळतील ते दगड त्याच्याकडे ते फेकत आहेत, दुसऱ्या बाजूला डॉग्स काय करत होते, त्यांचा आवाज, ध्वनीचा आवाज मोठ्यानं, त्यांच्या भुंकण्याचा मोठ्यानं आवाज ते काढत होते. अशा पद्धतीची सिच्युएशन सुरू होती. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पेज नंबर 9 वरती इथं थांबतोय. जो पुढचा पार्ट आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत उद्याच्या तासाला. पेज नंबर 9 वरती आपण लक्षात ठेवायचं आहे.